नमस्कार मित्रांनो, मी उदय लहर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी दिसत आहे प्रचंड तेजीची शक्यता. हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी प्रचंड तेजीची शक्यता. पण 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे 15 एप्रिल नंतर म्हणजे इथून पुढे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी प्रचंड तेजीची शक्यता. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 एप्रिल नंतर म्हणजे इथून पुढे सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी प्रचंड तेजीची शक्यता. पण इथून पुढे म्हणजे 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी प्रचंड तेजीची शक्यता. चला जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय जाणकारांच्या मते आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून थोडी सुधारणा दिसू शकते आणि भाव आपल्याला इथून पुढे जो आहे तो $12 प्रति बुशेल पार होताना दिसू शकतो. असं घडलं की देशात सुद्धा सोयाबीनचा भाव वाढणार. शिवाय आपल्याला 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या भावात विक्री घटणार हे माहीतच आहे आणि ही विक्री जशी जशी घटणार तसा तसा सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार आणि याचमुळे 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात दिसत आहे या ठिकाणी तेजीची शक्यता. आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव हा 15 एप्रिल नंतर म्हणजे येथून पुढे आपल्याला सुरुवातीला 4600 पार आणि पुन्हा 2 ते 3 आठवड्यात 4800 पार होताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे. विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे, बाबांनो 4600चा भाव मिळाला की 50% सोयाबीनची करा विक्री. तिथून 100-200ची तेजी पा 4800चा भाव मिळाला की इथे 50% सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे आपला फायदा होईल. कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही इथे दिसत नाही. मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक हा व्हिडिओ आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लहर आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.